6 महिन्यापूर्वी मला बिल 700 रुपये आलं होतं. त्याच्या दुसऱ्या महिन्यात 1400 आलं, त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यात 2100 आलं, नंतर डायरेक्ट 4200, 2800, 4800 असं येतं. या महिन्यात मला 12,000 बिल आलं. तीच वस्तू, तोच वापर, तीच व्यक्ती घरात, वापर तेवढाच आहे. मग इतका फरक का आहे बिलामध्ये? आणि आम्ही तिथे जेव्हा विचारतो, त्याची गाडी अडकते ते युनिट जवळ. तुम्ही जर युनिट हा शब्द वापरत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला बंद करताय, आमचं बोलणं बंद करण्याचं पण आहे. आम्हाला काय माहित की हे युनिट हा वापर बरोबर आहे, हे ठीक आहे, तुम्ही आमच्यावर टाकताय, पण तुम्ही टाकलेला युनिट हा नंबर बरोबर आहे. त्या मीटरमध्ये फॉल्ट आहे, आम्ही काय तेच कामं करायची? मीटर बदला हे करा, आणि मीटरचे चार्जेस पण तुम्ही घेताय. जेव्हा तुम्ही येताय बदलाय ते चार्जेस घ्यायचा, नंतर उत्तर काय असतं? मीटर रिडिंग बरोबर आहे. आम्हाला त्यातलं काय तांत्रिक तुमचं काय चाललंय बदल हे आम्हाला कसं कळणार? आम्ही सरळ म्हणतोय ही आमची फसवणूक होते. लाईन जरी बंद केली तरी युनिट पडत असतात, तरी लाईट चालू असते मीटरची. ह्याची कंप्लेंट मी 2 ते 3 वेळा इकडे दिली एमएससीबी मध्ये, तर त्याचं निवारण मला आतापर्यंत मिळालेलं नाही. आता सुद्धा मी मीटर टेस्टिंग साठी दिलं होतं. 15 दिवस आधी लोक येऊन मीटर टेस्टिंग साठी मीटर काढून गेले, टीओडी बसवलं. त्याच्यानंतरचा कन्झप्शन जो आहे आणि आमचा जो आताचा बिल आहे तो खूप हाय आलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये मला 10,000 बिल होतं आणि आता लगेच 12,000-12,500 रुपये बिल आलेलं आहे. मग हे कोण भरणार? आमचं तेवढं कन्झप्शन पण नाहीये. समोर आलेला आहे. तुम्ही तुमच्या विचार असून सुद्धा तुम्हाला 4,000, 5,000, 6,000, 7,000, कोणाकोणा तर 20,000 अशी बिल आलेली आहेत. आज तुम्ही बिल कमी करायला आणणार. काय तुम्हाला आता रिस्पॉन्स मिळाला आणि काय तक्रार आहे तुमची? आमची तक्रार अशी आहे, आम्ही अरिहंत अनमोल सोसायटीमधून सर्व नागरिक आलेलो आहोत, पण आज सर्वांचे ऑफिस असल्यामुळे बरेच नागरिक इथे पोहोचलेले नाहीयेत. तरी देखील बरेच नागरिक आपली सुट्टी टाकून इथे आलेले आहेत. परंतु आम्ही आतमध्ये अनंत काटकर सरांना जेव्हा भेटलो, जे सर्व कारभार हा चालवतात एमएससीबीचा, त्यांच्याकडून आम्हाला काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. दुसरी गोष्ट, ते आम्हाला बोलले की तुमचे मीटर आम्ही चेक करू, परंतु जेव्हा ही एमएससीबी वाले लोक चेक करायला येतात, कुठलं ऍप्लिकेशन आपण एमएससीबीला देतो त्यावेळेस ते चेक करताना टीओडी मीटर लावून जातात. आणि टीओडी मीटरचे जे रेट आहे सगळ्या बदलापूर वासियांना माहितीच आहे, कारण ज्याला 4,000 बिल येतं त्याला 12-15,000 बिल येणार जर टीओडी लावलं तर. आता आमचे साधे मीटर सेट अजून टीओडी लावलेले नाहीयेत आम्ही, तरी देखील आम्हाला 9 वर्षात एवढं कधी बिल आलं नव्हतं मला स्वतःला किंवा ह्या नागरिकांना. तेवढं बिल आम्ही मागच्या महिन्यात आणि ह्या महिन्यात फेस केलेलं आहे. आणि ते बिल आम्ही इथं घेऊन आलेलो आहे, तरी देखील त्यांनी आम्हाला हसून उत्तरं देऊन आम्हाला इथून कटवलेले आहे. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रेमळ शब्दामध्ये त्यांनी आम्हाला बाजूला केलेलं आहे. त्यांनी कुठलंही आम्हाला निवारण दिलेलं नाहीये. आम्हाला लवकरात लवकर आमचे बिलं कमी करून हवे आहेत एनी हाव. आणि यासाठी आम्हाला आमच्या सपोर्टसाठी बदलापूर तर जेवढे आहेत त्यांनी इथे यायचं आहे आणि त्यांनी बिलं भरूच नाही असं मी सगळ्यांना आवाहन करते. कोणीही बिलं भरू नका आणि यांना सोसायटीच्या गेटामध्ये घेऊ नका, कारण हे लोक सोसायटीच्या गेटामध्ये दुपारच्या वेळेस येतात आणि टीओडी मीटर लावून जात आहेत. तर चेअरमन सेक्रेटरी जेवढेही असतील सोसायटीमध्ये त्यांनी कुठल्याही एमएससीबी वाल्यांना अलाउ करू नये असं माझं आव्हान असेल. तुम्हाला विचारलेलं कोणी लाईक टीओडी मीटर लावायच्या आधी? नाही, हे लोक काय करतात, डायरेक्ट येतात. आपण जर कंप्लेंट दिली माझं बिल जास्त आलंय किंवा काही आपण कंप्लेंट दिली आपल्या इथं, ते डायरेक्ट टीओडी मीटर लावून टाकतात. आणि आता देखील आनंद सरांनी सांगितलं की मी गॅरंटी घेत नाही, आता तुमचे मीटर चेकिंगला आम्ही पाठवतो पण आम्ही टीओडी लावू शकतो. म्हणजे त्यांना टीओडी लावायचीच आहे याचा अर्थ असाच होतो. तर ते टीओडी लावण्यासाठी येणार आहेत. म्हणजे आम्ही बिलं कमी करायला आलोय की टीओडी लावून घ्यायला आलोय, म्हणजे अजून आ बेल मार मुझे अशी गोष्ट झालेली आहे. तर असं होता कामा नाही. आम्हाला टीओडी मीटर तर नकोच आहे, पण आमचे साधे मीटर असून सुद्धा 4-5,000 बिल आलेत. काकांना आमच्या सोसायटीत मितेश दादा यांचा फ्लॅट आहे, त्यांना 17,000 बिल आलेलं आहे. हे कुठला व्यवहार आहे? एका विलाचं सुद्धा 17,000 बिल येत नाही, बीएचके फ्लॅटचं 17,000 बिल आहे. तर असे सगळे त्रस्त झाले नागरिक आम्ही इथं आलेलो आहे, पण आम्हाला काही आन्सर भेटलेलं नाहीये. याच्यावर त्यांनी निवारण केलेलं नाहीये.